अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सदर बझर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय। या पार्श्वभूमीवर आमदार कल्याण शेट्टी यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना वाढीव पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शहर आणि ग्रामीण पोलिसांना दिली आहे। यावर आता पोलीस अधीक्षक कार्यालयानं अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल मागवलाय आणि अहवालानंतर त्यांना वाढीव बंदोबस्त हा दिला जाणार आहे। पोलिसांनी यात प्रभाकर फुलारीला काही तासांसाठी अटक केली आणि न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी ही ठोठावली होती। दरम्यान आता आमदार कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी ही भरदिवसा दिल्यानं त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यावरून त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदनं दिलेत आणि या पार्श्वभूमीवर आमदार कल्याण शेट्टींना वाढीव पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भामध्ये निर्णय पुढील आठवड्यामध्ये होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। अटकेमधील प्रभाकर फुलारीची पोलीस कोठडी बुधवारी दिनांक 12 रोजी संपली। तर सदर बझार पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं। त्यावेळी न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली। दुसरीकडे गुन्ह्यामधील मुख्य संशयित श्रीशैल्य हुळे अजूनही पोलिसांना मिळाला नसून पोलिसांची 4 पथकं त्याच्या मार्गावरती आहेत।